कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज वेळेच्या आधीच येऊन बसलीयस। ही वेळ तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे ना जास्त, विश्वास बसलेला दिसतोय माझ्या माहितीवर, म्हणूनच पुन्हा तुला भेटायला आली आहे इथे। हा पण हिशोब झालेला नाहीये। अगं आहे माझ्या लक्षात, नाही पण मला एक सांग, तू हे सगळं का करतेस? नाही म्हणजे याच्यात तुझा काय फायदा? पैसा ऑब्विसली, आणि बाकी जाऊ दे, पण एक गोष्ट सांगते, आशूने शिवाला होकार दिलेला नाहीच आहे, उलट त्यांच्यात आता काहीच बरं चाललं नाही। म्हणजे ते फक्त नवरा बायको म्हणून सोबत राहत आहेत, पण त्यांच्यातलं जे काही नातं आहे ना ते ऑलमोस्ट फाटले, म्हणजे ब्रेकअप होणार आहे त्यांचं। नाही पण त्यांचं लग्न झालंय नाही का, मग लग्नानंतर जे ब्रेकअप असतं ना ते होणार आहे। कळतंय का मी काय म्हणतेय ते? तुला कसं माहित? ते जाऊ दे ग, हवं तर ह्याची पण खात्री करून घे। फक्त ते सोबत कसे राहतायत ना ते बघ, म्हणजे तुला सगळं कळेल आपोआप। त्यांच्यातलं नातं संपणारच आहे, पण ते कसं संपायचंय हे आपल्या हातात असू शकतं। एखाद्या नाजूक गोष्टीवर घाव घातला की ती लगेच तुटते, आणि आता त्या घावाची गरज आहे। कळतंय मला तुला काय म्हणायचंय ते। हिने आधी दिलेली बातमी खरी होती, म्हणजे ही पण असू शकते। चल खाऊन घेऊ। तू घे ग, आणि तू? मी घेईन नंतर। का रे? खा ग तू। चल रे, लाजू नकोस। हे काय लाजतोय मी? काहीतरी मग होतं कुठे म्हणतोयस? अग तू खा, मी ऑर्डर करतो काहीतरी। काय डब्बा असता ना? हा? काही नाही, घरचं जेवण आहे, ये खायला। चल ये रे, ये ठेव पटकन ते। ठीक आहे। अरे वा, बटाट्याची भाजी हो, घे ना। खा खा खा। अप्रतिम, कमाल आहे। काय रे, तू काय रोज बाहेरून ऑर्डर करतोस? नाही ग, माझाच डबा घरी विसरला म्हणून म्हटलं ऑर्डर करतो। मला नाही वाटत विसरला असशील। म्हणजे बायकोसोबत भांडण वगैरे झाले की काय? अरे असं का विचारलंस तू? नाही, अरे असं म्हणतात नाही का, म्हणजे तर तुझं लग्न झालंय म्हटलं तुला माहित असेल। जेवण कोणी केलंय? मी बनवलीये भाजी। तू बनवलीस? वाव, सिरियसली? नाही, मस्करीत बनवलीये। जोक रे। तू पण ना काहीतरी जोक। म्हणजे मीच बनवलीये। मी अरे शिकायला बाहेर होते ना, तेव्हा सगळा स्वयंपाक मीच शिकले, आणि आता कसं त्या ताई येत स्वयंपाक करायला, त्यामुळे चपाती वगैरे त्या करतात, आणि बाकीचं मी फक्त रात्रीचं जेवण आई करते। फॅन्टॅस्टिक, खरं तुला हॅट्स ऑफ आहेत। म्हणजे तू कामही करतेस आणि स्वयंपाकही करतेस, सगळं एकदम बॅलन्स, व्हेरी नाईस। पण हे करणारी काही मी एकटी नाही, कित्येक मुली करतात, पण मला असं वाटतं तुम्हा पुरुषांनी ना त्याचा थोडा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे। ऑफकोर्स रिस्पेक्ट, आणि नुसतं रिस्पेक्ट नाही, कौतुक सुद्धा आहे खूप। बरं, हा एकच गुण नाहीये माझ्यात। हा, जोक रे। जोक? तू बरेच जोक करतेस, आवड आहे का तुला? म्हणजे तशी आवड, म्हणजे मला समोरच्याला हसताना बघायला जास्ती आवडतो। बरं ऐक ना, आता जोक वरून आठवलंच आहे, तर मी एक तुला जोक सांगते। एका डबक्यात 10 बेडूक असतात। हा, किती? 10 असतात, त्यातले समजा 3 मेले, तर त्या डबक्यात किती बेडूक राहिले? 10 गेले, किती राहिले? 7। नाही रे, 7। 10च राहिले, कारण मेलेले पण तिथेच आहेत ना।
एवढं नाही आलं तुला. अरे हाय शिवा. तुम्ही दोघं एकाच डब्यात का खाताय? अरे हे काय अगं याने डबाच नाही आणला आज. हा ते डबा नाही आणला. तू इथे काय करतेय? मी तेच म्हणते, तू विसरलास ना डबा, तो घेऊन आले मी. हो हा. हो आशू, बघ याला म्हणतात बायकोचं प्रेम. लकी आहेस हा तू. हा त्याचं पण आहे माझ्यावर प्रेम. हो ना आशू? मी ते नेहानी डबा आणला होता म्हणून मी आपलं. पण पोट कोणाचं भरणार, तुझं का हिचं? दोघं उपाशी राहाल ना, त्यापेक्षा हे घे हा डबा, चला खाऊन घे. चल बरं मी काय म्हणते, बरं आता आलीच आहेस ना तर आमच्यासोबत बस जेवायला. अगं नाही, तिला बाहेर जायचं जरा काम असेल. तुला जायचंय ना शिवा? नाही बाई, माझं काम झालंय घरचं. पण तुझं झालंय का जेवण? नाही जेवण नाही झालं, बघ ना, याच्यासाठी एवढं धावत पळत आले मी. मग बेस्ट आहे, ये चल. आणि तसंही ना जेवणाची वेळ झालीये, तू जाईपर्यंत खूप वेळ होईल. ये बस, ये ये ये, बस 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 बस. आलं लक्षात. आशुतोष रावांनी सांगितल्याशिवाय ऐकणार नाही वाटतं. हे आशू सांग ना रे, बिचारी एवढी गडबडीत आलीये तुझ्यासाठी. मी काहीच बोलत नाहीये, तू बस ना, बस. घ्या. वा बघ आशू, याला म्हणतात बायकोचं प्रेम. अरे भाजी पोळी आहे बघ, सॅलड एवढं. आशू नशीब आहे बाबा तुझं. घे. नाही नाही, मी काय घेतो ना. हे काय आशू, तू माझ्या भाजीचं कौतुक करत होतास, पण शिवा तुला तर सवय असणार बाबा कौतुकाची. हे घे ना. मला गाजर घेतो मी जरा. शिवा काही म्हणा, माझी भाजी ना तुझ्या भाजीसमोर काहीच नाही. आशू लकी आहेस हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.